Hello everyone, this is D Kumar. Today we are going to learn to be able to. To be able to याचा अर्थ असतो की सक्षम असणे, एखादी गोष्ट एखादी क्रिया करण्यास सक्षम असणे ह्या अर्थाने आपण टू बी एबल टू वापरत असतो. तर ह्या टू बी एबल टू मध्ये टू बी हे एक वेगळा घटक आहे आणि एबल टू म्हणजे पात्रता किंवा क्षमता दर्शवणारा शब्द आहे. एबल म्हणजे एखादी गोष्टीस पात्र असणे, सक्षम असणे, त्यासाठी वापरला जाणारा शब्द. आणि टू बी म्हणजे काय, तर बीची रूपं असतात ती, त्यांना टू बी म्हणतो आपण, बीची रूपे. मग त्यामध्ये एम इज आर जे आहेत, एम इज आर ही जी आहे त्यांना आपण वर्तमान काळी टू बीची रूपं म्हणतो, वर्तमान काळी. आणि वॉज ऑब्लिक वर, वॉज वर ही भूतकाळी टू बीची रूपे आहेत. तर ही देर आर 5, पण हे दोनच प्रकारामध्ये काउंट होतात, एक एम इज आर, एक वॉज वर. याचं कारण हे एम इज आर वर्तमान काळात तिन्हीपैकी एकच यूज होतं, कोणतं तरी, एकतर एम होईल, एकतर इज किंवा आर. आणि वॉज वर भूतकाळामध्ये दोन्हीपैकी एकच यूज होतं. भविष्य काळामध्ये बीच वापरलं जातं, म्हणजे टू बीचं रूप बी म्हणून यूज केलं जातं. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण V1 यूज करतो, त्या ठिकाणी आपण बी वापरतो. याचा भूतकाळ म्हणजे समजा आता याचं V2 वापरायचं तर वॉजवर वापरलं जातं आणि V1 बी वापरलं जातं आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे V3 म्हणून बीन वापरलं जातं. पण त्यांचा आपल्याला इथे उल्लेख करायचा नाही, आपल्याला फक्त टू बी एबल टू शिकायचं आहे. कारण इंग्लिश स्पीकिंगमध्ये, इंग्रजी बोलताना टू बी एबल टूचा बराच यूज होतो किंवा वापर होतो, म्हणून हे आपल्याला येणं गरजेचं आहे. यांची 5 प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅटेगरी करू शकतो आपण. एक म्हणजे सक्षम असणे, हे असणे आपण वर्तमान काळाशी रिलेट करतो, पण सक्षम होता, होती, होते, होतो किंवा होत्या हे आपण भूतकाळ मध्ये वापरतो. आणि असण्याचा आपण वर्तमान काळात बोलताना काय म्हणत असतो, आहे, आहेत किंवा आहोत, आहात, यांच्यापैकी एक. म्हणजे वर्तमान काळ असेल तर ही रूपं आणि भूतकाळ असेल तर हे खालील. ठीक आहे, याप्रमाणे यूज होतं. चला आता आपण सेंटेन्सवरून शिकून घेऊया की हे यांचा यूज आपण नेमकं ॲक्च्युअली वाक्यांमध्ये कसं केलं जातं. बरोबर, जसं आय जर यूज होत असेल, आपण इकडे लिहून घेऊ, आय असेल तर ॲम, ही, शी, इट. किंवा एक वचनी करता असेल तर इज वापरला जातो. यू, वी, दे किंवा अनेक वचनी करता असेल तर आर यूज होतं त्यानंतर. ओके, या प्रकारे. मग आता तुम्ही म्हणाल सर वॉज वर कसं यूज करायचं, ज्या ठिकाणी इज येतो त्या ठिकाणीच त्याच सब्जेक्टसाठी वॉज चालतो आणि ज्या सब्जेक्टसाठी आर चालत असतो त्यांच्यासाठी वर चालत असतो. याला वेअर पण म्हणतात लोक, वेअर. पण यूज वर, वर ह्या प्रकारे केलं जातं ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही वेअर पण म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. मग आता आय सोबत ॲम चालतो फक्त, म्हणून आय ॲम ॲबल टू स्पीक इंग्लिश. आय ॲम ॲबल टू स्पीक इंग्लिश. आय म्हणजे मी. आता स्पीक इंग्लिश म्हणजे ॲबल म्हणजे काय, पात्र असणे, सक्षम असणे एखादी गोष्ट करण्यास. आणि स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलण्यास, इंग्रजी बोलण्यासाठी, इंग्रजी बोलायला किंवा इंग्रजी बोलण्यास असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे मी इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे किंवा मी इंग्रजी बोलायला सक्षम आहे, मी इंग्रजी बोलण्यासाठी सक्षम आहे. याचाच अर्थ मला इंग्रजी येते, जमतं. म्हणजे पात्रता काय आहे माझी ते मी दाखवतो ह्या सेंटेन्सवरून. मी इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे किंवा पात्र आहे असंही म्हणता येईल. नेक्स्ट, यू जर यूज केलं तर यू आर ॲबल टू, काय केलं मी, एम इज आर पैकी. मग तुम्ही म्हणाल सर टू बी कुठे गेलं आहे, मी टू बी का नाही यूज करत. हे भविष्य काळात चालतं असं मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि जिथे V1 म्हणून याचा यूज करायचं तिथे आपण यूज करू शकतो, पण भविष्य काळात त्यांचा यूज होतो. मग आता तुम्ही म्हणाल सर हे कुठून आणलं, तर हा टू जो आहे ना इन्फिनिटिव्ह म्हणून वापरला जातो, त्याचा काही रोल नाही आहे ह्या ठिकाणी, म्हणून फक्त बीची रूपे या ठिकाणी आपण वापरत असतो. ॲम, आर, कधी इज येऊ शकतं, शी आलं की इज येतो, शी इज. ओके, ॲबल टू, इथे आपण एक वर्ब वापरू कोणतं तरी, यू आर ॲबल टू फाईट.
विथ पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्य. हां, तू किंवा तुम्ही. विथ पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याशी. हां, दारिद्र्याशी. फाईट म्हणजे लढणे. हां, लढण्यास सक्षम असणे. हां, सक्षम आहेस, आहेत, आहोत, आहात, ह्या प्रकारे आहे, काही पण चालू शकतं इथे शेवटी. बरं, शी म्हणजे ती. इथे आपण वर्ब वापरू कोणतं तरी. शी इज ॲबल टू रन फास्ट. रन म्हणजे धावणे. हां, ती धावण्यास. हां, रन फास्ट. फास्ट म्हणजे वेगाने. वेगाने शब्द घेऊ आपण. वेगाने धावण्यास सक्षम आहे. ती वेगाने धावण्यास सक्षम आहे. काय केलं आपण, शी आलं म्हणजे शी साठी इज चालतं म्हणून इज यूज केलं. यू आलं, यू सोबत आर चालतं म्हणून इथे आर आला आहे. आय सोबत ॲम चालतं म्हणून ॲम. बाकीचं आपण काय केलं, याचं एक सूत्र बनेल मग. सब्जेक्ट प्लस ॲम ऑब्लिक इज. ॲम ऑब्लिक इज न करता आपण टू बी करून घेऊ म्हणजे तिथं वाजवर सगळं झालं. हां, प्लस टू बी प्लस ॲबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह असेल तर टू बी नंतर नॉट येतो. हां, टू बी नंतर नॉट येत असतो. आता आपण एखादं भूतकाळी वाक्य घेऊ. हां, नयन अँड गोपाल. आर येईल आता बघा. हे एकापेक्षा जास्त झाले ना, दोन आहेत म्हणून PS. एकच असलं तर इज आलं असतं. नयन अँड गोपाल आर ॲबल टू. आर का, तर सब्जेक्ट नंतर टू बी. ॲम इज आर वॉज वेअर काहीतरी आपण भूतकाळी बनवतोय. आरच्या ऐवजी आपण वर घेऊ. वर. नयन अँड गोपाल वर ॲबल टू आन्सर म्हणजे उत्तर देणे. हां, टू आन्सर हे क्रियापद आहे. पुढे काही नाही आहे ना, चालतं. म्हणजे वरपर्यंत आलो पाहिजे आपण. पुढे ऑब्जेक्ट नसलं तरी चालतं. कोणत्याही वाक्यात मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, ऑब्जेक्ट नसेल तर चालतं पण वर्ब क्रियापदपर्यंत आपण बरोबर पोहोचायला पाहिजे. बरोबर. नयन आणि गोपाल. नयन आणि गोपाल. आन्सर म्हणजे उत्तर देणे. काय होणार, उत्तर देण्यास. क्रियापदाला असं नॅस जोडायचं. देण्यास, घेण्यास, धावण्यास, बोलण्यास, लढण्यास. हां, उत्तर देण्यास सक्षम आहेत. बघा, आहेत आलं, इथं आहेस, इथं आहे, असे वेगवेगळे शब्द. एक अजून ही वॉज. भूतकाळ आहे म्हणून वरच्या ऐवजी वॉज. ही वॉज ॲबल टू स्विम इन द डॅम. म्हणजे ही म्हणजे तो. इन द डॅम म्हणजे धरणात. स्विम म्हणजे पोहणे. धरणात पोहण्यास सक्षम आहे. काय करायचं, पहिल्या शब्दाचा अर्थ लिहून घ्यायचा आणि बाकी सगळं रिवर्स आणायचं. बघा, हे धरणात इकडे आलं, मग स्विम इथे आलं, मग ॲबल टू इथे आलं, वॉज इथं. अरे मी आहेच लिहितो, भूतकाळ लिहितोय आपण. हां, ओके. इथं आपण सक्षम, तो धरणात पोहण्यास सक्षम होता. आणि इथे काय लिहिणार, सक्षम होते. हां, सॉरी, इथं चुकून होऊन गेलं बोलण्याच्या नादामध्ये, बोलण्याच्या भरात. ठीक आहे. हे तुम्ही लिहिलं असेल किंवा नोट्स काढल्या असतील किंवा याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, अजून बी घेऊ शकता. हां, चलो आता इकडे जाऊ आपण आणि यांचं निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह वगैरे समजून घेऊ. ओके. बघा, ॲम इज आर सोपं आहे. काही पण असेल, वॉज वर, त्यानंतर फक्त नॉट वापरायचं, बाकी सगळं सेम लिहायचं. आणि यू आर ॲबल टू फाईट म्हणजे यू आर नॉट झालं निगेटिव्ह. पुढचं सेम आहे जसंच्या तसं. इथे काय करायचं निगेटिव्ह करायला, शी इज ॲबल टू. हां, शी इज नॉट ॲबल टू. शी इज नॉट ॲबल टू डॅश डॅश. ओके, झालं. इथे नयन अँड गोपाल वेअर नॉट. नयन अँड गोपाल वेअर नॉट. बाकी सेम. इथे पण ही वॉज नॉट. किती सोपं आहे नॉट निगेटिव्ह करायला. बरं, निगेटिव्ह केल्यानंतर
मी इंग्रजी बोलण्यास सक्षम आहेचं काय होणार, मी इंग्रजी बोलण्यास सक्षम नाही, आहेचं नाही करा. इथं तू दारिद्र्याशी लढण्यास सक्षम नाहीस, आहेसचं. हां, ती वेगाने धावण्यास सक्षम नाही असं होईल निगेटिव्ह. नयन आणि गोपाल उत्तर देण्यास सक्षम नव्हते आणि तो धरणात पोहण्यास सक्षम नव्हता, झालं निगेटिव्ह. प्रश्न बनवायचा आहे, यांच्या आदला बदल करा फक्त. एम आय काय करायचं आता प्रश्न बनवताना, बाकीचं सेम. एम आय एबल टू डॅश डॅश स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे का, असा प्रश्न बनतो. निगेटिव्ह प्रश्न बनवायचा आहे. एम आय नॉट करून घ्या, आरंट होतं, नाही तर डायरेक्ट जोडलं तर, म्हणजे आर नॉटचं आरंट, इज नॉटचं इजंट, वेर नॉटचं वेरंट, वॉजंट, असं बी डायरेक्ट आपण कॉन्ट्रॅक्शन करू शकतो त्यांचा. प्रश्न बनवायचा आहे ना, आपण यांच्या आदला बदल केली, प्रश्न बनला. निगेटिव्ह प्रश्न बनवायचा आहे तर एम आय नॉट असं निगेटिव्ह प्रश्न बनवू शकतो. काय, एम आय नॉट ॲबल टू स्पीक इंग्लिश, म्हणजे मी इंग्रजी बोलण्यास सक्षम नाही का. किती सोपं आहे, आपण बनवलं आहे ऑलरेडी यापूर्वी. आणि WH टाईपचा प्रश्न बनवताना याच्या अगोदर WH टाईपचा शब्द, व्हाय एम आय नॉट ॲबल टू स्पीक इंग्लिश. सेम सगळ्या पद्धती, म्हणजे त्याच पद्धती आहेत. आपण काय करू आता, एखादं वाक्य डायरेक्ट घेऊ आपण, म्हणजे प्रश्नार्थी. समजा मला बनवायचं आहे, तो प्रश्न विचारण्यास सक्षम आहे का, हा प्रश्न आहे. नंतर ते अभ्यास करण्यास सक्षम होतेचा आपण निगेटिव्ह करू, नव्हते का. ती विचार करण्यास सक्षम का नव्हती, नव्हती का नाही आहे, का नव्हती म्हणजे हा WH टाईपचा प्रश्न आहे. एक निगेटिव्ह घेऊ आपण. आम्ही तुमच्या सोबत येण्यास सक्षम नव्हतो. ह्या 4 वाक्यांवरून तुम्हाला सगळं काही समजून जाईल. आता प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे काय, तो ही आलं, ही बरोबर. इज येणार, आहे म्हणजे वर्तमानकाळी आहे, आणि नव्हते होते भूतकाळी असतं. बरं, आपण काय करू आता, यांचं ट्रान्सलेशन करून घेऊ. ही इज आहे, पण प्रश्न आल्यामुळे ही इजचं काय होणार, इज ही असं होऊन जाणार. म्हणून ही इजचं मी काय केलं, इज ही. ओके, प्रश्न झाला. आता ॲबल टू जसंच्या तसं सूत्रानुसार, म्हणजे यांची आदला बदल केली, बाकी सेम राहणार आहे. म्हणून ॲबल टू क्रियापद काय, प्रश्न विचारणे, विचारणे क्रियापद आहे म्हणजे आस्क, आणि अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न. झाला प्रश्न तयार. हा प्रश्न एवढाच राहिलं, ते पुढे घेतलं. विचारणे येथे घेतलं, ॲबल टू इथे आहे, आणि इज इकडे आले, प्रश्नार्थी आहे म्हणून यांची आदला बदल. इथे बी ते आलंय म्हणजे दे, पण इथे बी प्रश्न आहे म्हणून देच्या अगोदर काय यायला पाहिजे, नव्हते, म्हणजे वाजवर भूतकाळ आहे ना, म्हणून मग दे सोबत काय येतं, वर येतं, वर दे. हे बघा इथे लिहिलं होतं आपण, आता ते पुसलंय. दे वेअरचं वेअर दे केलं आपण. वर दे ॲबल टू, पण निगेटिव्ह आहे म्हणून वेअरला आपण एक नॉट जोडून घेऊ. वेअरंट, वेरंट दे ॲबल टू. क्रियापद काय आहे, अभ्यास करणे म्हणजे स्टडी. वेरंट दे ॲबल टू स्टडी. सोपं आहे. निगेटिव्ह प्रश्न आहे म्हणून यांची आदला बदल केली, नॉट टाकला, बाकी सूत्रानुसार गेलो. चला, इथे काय, आम्ही तुमच्यासोबत येण्यास सक्षम नव्हतो. निगेटिव्ह आहे, प्रश्न वगैरे काही नाही, म्हणून आम्ही म्हणजे काय, वी. होतो की नव्हतो, नव्हतो म्हणजे होतोचं निगेटिव्ह, म्हणजे भूतकाळच आहे. मग वाज वर येणार, वी सोबत वर येतो, वी वर. निगेटिव्ह आहे म्हणून नॉट, वरंट करा किंवा वेअर नॉट करा. ॲबल टू क्रियापद काय, यामध्ये येणे म्हणजे कम, आणि तुमच्या सोबत म्हणजे विथ यू. झालं, प्रश्न नाही, उत्तर आहे. प्रश्न नाही, स्टेटमेंट आहे. नंतर ती विचार करण्यास सक्षम का नव्हती. WH टाईपचा प्रश्न आहे म्हणून का पहिले घेऊन टाकला आपण.
आता प्रश्नार्थी वाक्य आहे पण निगेटिव्ह आहे, म्हणून आता हे भूतकाळी वाक्य वॉज वर येणार ह्यामध्ये, आणि निगेटिव्ह आहे म्हणून वॉज नॉट वेअर नॉट येणार. मग ती म्हणजे शी सोबत वॉज कवर वॉज येतं म्हणून वॉज, आणि निगेटिव्ह आहे म्हणून वॉजंट. वाय वॉजंट, आणि मग सब्जेक्ट शी, आणि मग ॲबल टू. वाय वॉजंट शी ॲबल टू. काय विचार करणे, थिंक क्रियापदे विचार करणे ह्यामध्येच येऊन जातं. झाला प्रश्न तयार. या प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न बनवू शकता. मी तुम्हाला 2 वाक्य देतो, तुम्ही ते सोडवा. हां, 5-6 वाक्य बनवा त्यांच्या. दे आर एबल टू फिनिश देअर वर्क. थोडंसं पुढे पण वाढवू आपण, चला मोठं करू. देअर वर्क ऑन टाईम. हे प्रश्नार्थी देतो. आर यू एबल टू ओपन दॅट विंडो. तुम्ही सोडवायचं. शक्यतो याचं होकारार्थी पहिले करा, मग मराठीत अर्थ लिहा आणि मग 6 बनवा, जसे आपण नेहमी बनवतो. व्हिडिओ आवडलेला असेल आणि समजलेला असेल अशी आशा करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.